देशात पेट्रोल, डिझेल तसंच स्वयंपाकाच्या गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून देशातले तेलशुद्धीकरण कारखाने पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊन सिलेंडर बुकिंग करू नये, असा सल्ला केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी केला. आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत त्या आज नवी दिल्लीत बोलत होत्या. देशभरातल्या 1100 LPG वितरकांवर अचानक धाडी घालून तपास करण्यात आला, अशी माहितीही त्यांनी दिली. देशांतर्गत LPG उत्पादन 36% वाढलं असून ऑनलाईन LPG सिलेंडर बुकिंग सुमारे 84% 90% वाढल्याची माहिती त्यांनी दिली. कतारहून 46,000 मेट्रिक टन LPG घेऊन शिवालिक जहाज आज संध्याकाळी मुंद्रा बंदरावर पोहोचलं. उद्या नंदादेवी जहाज भारतात पोहोचत असून दोन्ही जहाजांवर कच्च्या तेलाचा मोठा साठा असल्याची माहिती जहाज बांधणी मंत्रालयाच्या सचिवांनी दिली. आखाती क्षेत्रातून 286 भारतीय खलाशांना आत्तापर्यंत सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही पर्शियन आखातात 22 भारतीय जहाजं आणि 611 खलाशी सुरक्षित असल्याचं त्या म्हणाल्या. आत्तापर्यंत इराणहून 550 जहाजं आर्मेनिया मार्गे भारतात आली, अशी माहिती त्यांनी दिली. तेहरान इथल्या भारतीय दूतावासात भारतीयांना 24 तास मदत करण्यासाठी तत्पर आहेत. तसंच विविध मंत्रालयांकडून परिस्थितीवर बारीक नजर ठेवल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 28 फेब्रुवारीपासून सुमारे 2,20,000 भारतीय नागरिक युद्धग्रस्त क्षेत्रातून भारतात परत आले आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव असीम महाजन यांनी सांगितलं. ओमानच्या सोहर शहरातल्या हल्ल्यात 13 मार्च रोजी मृत्युमुखी पडलेल्या 2 भारतीय नागरिकांचे मृतदेह लवकरच मायदेशी परत आणले जातील, असंही ते म्हणाले.